एवढी छान गुबगुबीत आणि मऊ लुसलुशीत फुललेली पुरणपोळी पाहून तुम्हाला देखील खाण्याचा मोह आवरता येत नसेल ना? अहो, ही सगळी कमाल आहे फक्त एका रुमालाची. 3 ते 4 प्रकारे मी याचा वापर करणार आहे आणि ही अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची तेच सांगणार आहे. अगदी नवशिक्या जरी असाल ना, तर याचा वापर केल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात अशी मस्त पोळी तयार होईल. हिचा पापुद्राही बघा किती मस्त असा पातळ आहे. पुरण बनवण्याची देखील अगदी अचूक पद्धत आणि परफेक्ट प्रमाण सांगणार आहे आणि तयार झालेल्या या पुरणामध्ये किती पोळ्या तयार होतील हे देखील सांगणार आहे. आता गहू तुम्ही कोणतेही वापरा हो, अशीच मऊ लुसलुशीत कणिक तुमचीही भिजवली जाणार आहे. त्याकरिता खास ट्रिक आवर्जून सांगणार आहे. तर पुरणपोळी बनवण्यापासून तर टोपल्यात ठेवेपर्यंत आणि मऊ लुसलुशीत राहण्याकरिता एकूण एक टिप्स जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. होळी पुरणाची पोळी. चला तर मग लगेचच या मऊ लुसलुशीत तोंडात जाताच विरघळणाऱ्या पुरणपोळीच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वांत अगोदर आपण पुरणाची पूर्वतयारी करूयात. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे हरभरा डाळ म्हणजेच चना डाळ. वजनी प्रमाणात ही अर्धा किलो आहे. तर या कपाच्या मेजरमेंटने 2 कप घेतली. ही पहिले स्वच्छ अशी धुवून घेऊयात, कारण यावर बऱ्याचदा कीटकनाशक पावडरीचा वापर केलेला असतो. आता मला जर असा वेळ आहे त्यामुळे मी ही भिजत ठेवतीये. तुमच्याकडे वेळ नसेल तर अशीच डाळ कुकरला शिजायला टाकली तरी देखील चालणार आहे. ही भिजतीये तोपर्यंत आपण पीठ चाळून घेऊयात. तर त्याकरिता मी एका कढईला किंवा बाउलला असा रुमाल बांधून घेणार आहे. रुमाल बांधल्यामुळे काय होणार आहे, आपलं पीठ अगदी मैद्यासारखं बारीक आणि व्यवस्थित चाळलं जाईल. यातील जो कोंडा म्हणजेच गव्हाची साल असते ती वेगळी होईल. यामुळे आपली कणिक अगदी मऊसूत आणि व्यवस्थित भिजली जाते. पोळी अजिबात लाटताना फाटत नाही. कणकेला खूपच जास्त प्रमाणामध्ये चिकटपणा येतो. बघा, हा असा कोंडा असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे. तो तुम्ही इतर रेग्युलर ज्या चपात्या असतात त्यामध्ये वापरू शकता, कारण हा देखील खूप पौष्टिक असतो. फेकून देऊ नका. गव्हाचं पीठ आपलं चाळून झालं, लगेचच कणिक भिजवून घेऊयात. तर ही कणिक मी हळदीच्या पाण्यामध्ये भिजवणार आहे. हळदीमुळे पोळीला रंग फार सुरेख येतो, पण ही वापरणं देखील पूर्णतः ऑप्शनल आहे. तर बघा, चिमूटभर हळद मी या मेजरिंग कपमध्ये घेतली, त्यामध्ये पाणी घेतले. सुरुवातीला 1च कप पाणी घेतलं, गरजेनुसार आणखी हे वाढवेल. किती पाणी वापरलं अगदी हे देखील मी तुम्हाला पुढे सांगते. तर संपूर्ण पाणी एकखटी न टाकता थोडं थोडं करत टाकायचं. यामुळे कणिक जास्तच सैलसर होणार नाही, अगदी व्यवस्थित भिजवली जाईल. कारण पोळीचा मऊसूतपणा आणि त्यासोबत फाटणं न फाटणं हे पूर्णतः कणकेवरच डिपेंड असतं. आता तुम्ही म्हणाल, कणकेमध्ये तू तर मीठ टाकलंच नाही. तर थांबा, मी पुढे त्याचीही ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी कणकेचा एक गोळा तयार करून घेतलाय. इतका असा हा सॉफ्ट आहे, पण अजून आपल्याला याला मऊसूत करायचंय. आता सुरुवातीलाच तुम्हाला म्हणाले ना, तुम्ही गहू कोणताही वापरा, त्याला चिकटपणा हा येणारच. तर त्यासाठी आपली ही दुसरी टिप्स. कणिक एका साईडला करून लगेचच मी आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि फक्त 1 चमचा साखर घातली आहे. आता यावर अगदी 2-3 थेंब पाणी घालायचे. साखर आणि मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता यावर जोपर्यंत साखर मीठ पूर्णतः विरघळत नाही आणि या कणकेमध्ये मिक्स होत नाही, तोपर्यंत आपल्याला ही कणिक छान अशी मऊसूत तिंबवून घ्यायची आहे, मळून घ्यायची आहे. तर एक लॉजिक सांगते बघा. साखरेला पाणी सुटलं की चिकटपणा होतो आणि हाच चिकटपणा ना आपल्या या गव्हामध्ये उतरणार आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी साखरेचाच वापर करायचा आहे. पिठी साखर अजिबात चालणार नाही. कणिक आता आपली मळून झाली. ती आता एका रुमालामध्ये बांधून घेऊयात आणि हे गाठोडं आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचंय. कणिक पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे जर थोडाफार यामध्ये कोंडा शिल्लक राहिला असेल तर तो पाण्यामध्ये विरघळून जाईल आणि फक्त गव्हातील मैदा शिल्लक राहील. म्हणजेच अगदी चिकटपणा आपल्या या कणकेला येईल. त्यामुळे मी यामध्ये भरपूर सारं आता पाणी घालतीये आणि ही कणिक जरा वेळाकरिता भिजत ठेवते, कमीत कमी 10 मिनिटे. तोपर्यंत आपण लगेचच पुरण शिजवून घेऊ. तर बघा, आपली ही चणा डाळ अगदी छान अशी व्यवस्थित भिजली गेली आहे. डाळ अशी भिजवून घेतली की पटकन शिजते, आपली गॅसचीही बचत होते आणि वेळेचीही बचत होते. आता ही डाळ अशीच पाण्यासह कुकरमध्ये टाकली तरीही चालेल, पण नवशिक्यांकरिता पाण्याचा अंदाज अचूक सांगण्याकरिता मी याच मेजरिंग कपने पाणी देखील मोजून घेते. तर बघा, पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटीही आलीच. तर कटाची आमटी करायची असेल तर साधारणतः डाळीच्या दुप्पट म्हणजेच 4 कप पाणी घ्यायचं. आणि जर कटाची आमटी नसेल करायची तर 3 कप पाणी घेतलं तरीही चालतं. आता यामध्ये चिमूटभर पुन्हा एकदा हळद आणि 1 चमचा साजूक तूप घालायचं. तुपामुळे पाणी उतू जाणार नाही आणि हळदीमुळे पुरणाला रंग छान येईल.
आता कुकरला याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ. तुम्ही डाळ भिजवून घेतलेली नसेल तर 4 शिट्ट्या काढा. बऱ्याच जणांना पुरण शिजवताना पाणी मोजून घालत नाही, त्यामुळे ते काही वेळेला अपुरं पडतं आणि मग नंतर कुकर खोलून बघितलं की डाळ कच्ची असते, पाणी संपलेलं असतं. अशी चूक जर तुमच्याकडनं ही झाली तर या डाळीमध्ये कोमट पाणी वापरायचं आणि मगच तिला पुन्हा एकदा 1-2 शिट्ट्या काढून घ्यायच्या, कारण गार पाण्यामध्ये डाळ अजिबात व्यवस्थित शिजत नाही. आपली डाळ व्यवस्थित शिजवून झाली होती. आता यातील एक्स्ट्राचं पाणी आपल्याला निथळून घ्यायचंय, त्यामुळे खाली बाऊल ठेवला, त्यावर चाळण ठेवली आणि ही डाळ त्यामध्ये काढून घेतली. तर बघा काय भारी आपलं हे कटाचं पाणी निघालेलं आहे आणि डाळ देखील व्यवस्थित निथळली गेली. हे तुम्हाला बोटांवर मॅश करून दाखवते. बघा काय मस्त अशी मौसूत शिजली गेली आहे. अजिबात हाताला कणी जाणवत नाहीये. आता ही डाळ आपण मॅश करून घेऊयात. तर सेम चाळण वापरली आहे, यामुळे डाळीचे कण शिल्लक राहत नाही, मौसूत पुरण तयार होतं आणि पुरणपोळी देखील अजिबात लाटताना फाटत नाही. आता बरेच जण काय करता, या डाळीमध्ये लगेचच गुळ मिक्स करता आणि ते पहिले शिजवून घेता. तर असं केल्यामुळे बऱ्याचदा डाळ वातडते, कडक बनते आणि ती व्यवस्थित मौसूत दळल्या जात नाही. तर त्याकरिता तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा. डाळ पूर्णतः दळून झाली. आता गुळाचं प्रमाण सांगते. तर पुरणासाठी तुम्ही कोणताही बारीक चिरलेला वजनी प्रमाणामध्ये 450 ग्रॅम तर कपाच्या मापाने 2 कप गुळ वापरू शकता. आता पोळीला छान टेस्ट येण्याकरिता 1 चमचा बडीशोप, 3 ते 4 इलायची आणि 1 चमचा साखर मिक्सरला फिरवून घेतली. याची पूड तयार झाली, ती घातली आहे. चिमूटभर मीठ देखील घालते, यामुळे पुरणाला टेस्ट अप्रतिम येते आणि पुरण खाल्ल्यानंतर अगदी वयस्कर माणसांना देखील हे बाधत नाही. आता आपण हे पुरण छान असं शिजवून घेऊयात. तर आपण यामध्ये गुळ जो आहे तो एकदम छान असा बारीक चिरून वापरला असल्यामुळे फार पटकन हा वितळला जातो. यामुळे पुरण शिजवायला आपल्याला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. फक्त हा गुळ विरघळून घ्यायचा आहे. जर असं सुरुवातीला पुरण सैलसर वाटेल, पुन्हा एकदा अगदी जरा वेळाकरिता हे शिजवून घ्यायचं. आता पुरण परफेक्ट शिजलं गेलं की नाही हे बघण्याकरिता ना यामध्ये हे जे उलथाणं आहे ना ते असं उभं करून बघायचं. ते खाली पडलं तर समजायचं आपलं पुरण अजून शिजायचं बाकी आहे. पुन्हा 1-2 मिनिटे शिजवून घेऊ. यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवा. तर बघा पुरण शिजवण्याकरिता मी सेम कुकर वापरलंय, ज्यामुळे माझे जास्त भांडे देखील निघालेले नाहीयेत. पुन्हा एकदा 1-2 मिनिटे पुरण शिजवल्यानंतर आता उलथाणं रोवून दाखवते. बघा एकदम सरळ उभं राहिलंय, अजिबात पडत नाहीये. याचा अर्थ पुरण तयार झालं. हे थंड करून घेऊ. थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेतलं होतं. आता एवढ्या वेळामध्ये बघा आपली कणिक देखील छान अशी व्यवस्थित भिजली गेली आहे. हे गाठोडं असं दाबून दाबून यातील एक्स्ट्राचं पाणी पूर्णतः काढून टाकायचंय. कढाईतील पाणी देखील झाडांना फेकून दिलं. आता हे गाठोडं सोडून बघूयात. तर बघा आपल्या या रुमालाला कणिक अजिबात चिकटलेली नाहीये आणि कणिक काय मस्त आणि व्यवस्थित अशी भिजली गेली. अगदी काय भारी याची तार तुटली जातीये. यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल. बरेच जण कणिक भिजवताना भरपूर साऱ्या तेलाचा वापर करतात, तर तेल देखील आपल्याला अजिबात वापरावं लागलं नाही. फक्त आता ही कणिक व्यवस्थित मौसूत करण्याकरिता अगदी जर असं तेल मी वापरलं, साधारणतः अर्धा चमचा. आता ही जर अशी एकजीव करून याचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घेते. बघा अगदी सोप्या टिप्स वापरल्यानंतर आपली कणिक काय भारी तयार झालीये. भरपूर कणिक ताणवल्यानंतर ती तुटतीये. यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल. जर तुम्ही या अगोदर मैदा वापरून पुरणपोळी बनवत असाल, भरपूर सारं तेल वापरत असाल, तर ही टिप्स यावर्षी नक्की ट्राय करून बघा. आता पोळी बनवायला घेऊ. तर बऱ्याच जणांची पोळी ना पोळपाट लाटण्याला चिकटते आणि ती फाटते. तर काही जणांच्या पोळ्या भरपूर सारं कोरडं पीठ वापरल्यामुळे पांढऱ्या फटक तयार होतात. तर त्यासाठी मी पोळपाटाला अशा पद्धतीने रुमाल बांधून घेतलाय. आता आपली पोळी कशीही लाटली तरी देखील अजिबात पोळपाटाला चिकटणार नाही. आता कणकेचा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि लिंबापेक्षा जास्त मोठ्या आकाराचा म्हणजे दुप्पट प्रमाणामध्ये पुरणाचा गोळा घ्यायचा. बघा एवढं प्रमाण असावं. आता आपल्याला या उंड्याची ना वाटी देखील करण्याची गरज नाहीये. एकदम सोपी पद्धत दाखवते बघा. अशा पद्धतीने गोळ्यावर पुरणाचा गोळा ठेवायचा आणि तो फक्त आतमध्ये लोटायचा आणि साईडने जे कणिक आहे ते वरती उचलत चालायचं. बघा अजिबात वाटी न करता मी काय भारी हा पुरणाचा उंडा भरलेला आहे. आता हा उंडा गोल गोल फिरवत फक्त आपल्याला याचं तोंड बंद करून घ्यायचं, जेणेकरून पुरण बाहेर निघणार नाही. आणि जेवढं काही वरती एक्स्ट्राचं कणिक येतं ना ते अजिबात तोडायचं नाही. ते असंच साईडला चिकटवून द्यायचं. बघा अगदी काही सेकंदामध्ये आपला उंडा देखील परफेक्टरित्या तयार झालाय. आता हा आपण पहिले कोरड्या पिठामध्ये घोळवून घेऊ, जेणेकरून हा हातांना चिकटणार नाही आणि हातांवर सुरुवातीला हा असा पसरट करून घेऊ, ज्यामुळे पोळी जास्त लाटावीच लागणार नाही आणि पुरण देखील व्यवस्थित असं कडेपर्यंत पसरलं जाईल.
आता पोळी लाटायला घेऊयात. तर बघा, पोळी लाटताना लाटणं अगदी हलक्या हाताने धरायचं. गरज वाटली तर थोड्याफार प्रमाणामध्ये कोरड्या पिठाचाही वापर करायचा आणि पोळी अलटपुलट करून दोनही साईडने एकसारखी लाटून घ्यायची. सुरुवातीला मध्यभागी लाटायची आणि नंतर हिच्या कडा लाटायच्या. मध्यभागी सुरुवातीला लाटल्यामुळे पुरण अगदी कडेपर्यंत व्यवस्थित पसरतं आणि नंतर कडा लाटल्यामुळे कडा देखील जास्तीच्या जाड राहत नाही. तर बघा, पोळी लाटत असताना मी बऱ्यापैकी यामध्ये कोरड्या पिठाचाही वापर केला, तरी देखील आपली पोळी अजिबात पांढरी दिसत नसेल. याचं कारण म्हणजे आपण जो रुमाल बांधलाय ना, त्यालाच हे कोरडं पीठ लटकलं जातं आणि मग आपली पोळी मस्त अशी पिवळी धमक किंवा आहे त्या रंगाची दिसायला लागते. बघा, आपली ही पोळी किती छान अशी लाटली गेली आहे, अजिबात न फाटता पुरणही व्यवस्थित असं कडेपर्यंत पोहोचलं गेलं. तर बघा, दोनही साईडने एकसारखे आणि संपूर्ण बाजूंनी व्यवस्थित पोळी लाटून घेतल्यानंतर आता ही हळूवार हातांवर उचलून घेऊयात आणि लगेचच भाजून घेऊ. तर त्यासाठी मी तवा अगोदरच गरम होण्याकरिता ठेवलेला होता. तवा हा व्यवस्थित गरमच असावा. आता यावर जर असं तूप घालते आणि हळूवार यावर पोळी टाकते. यावेळेला गॅसची फ्लेम फुलच असावी. ज्या वेळेला पोळीला हलकेसे बुडबुडे यायला लागतात त्याच वेळेला ही पलटवून टाकायची आणि पुन्हा एकदा आवडीनुसार तेल किंवा तूप या पोळीला लावून घ्यायचं. तूप वापरल्यामुळे पोळी पचायला हलकी होते, त्यामुळे शक्यतो तुपाचाच वापर करावा. आता फुल गॅसवर पोळी फक्त 2 ते 3 वेळेला अलटपुलट करून छान अशी टम्म गुबगुबीत फुलेपर्यंत आणि खमंग रंग येईपर्यंत भाजून घ्यायची. तर बघा, आपली ही पोळी काय मस्त अशी खमंग भाजली गेली आहे आणि त्याचसोबत किती छान अशी टम्म फुलली आहे. आता ही दोनही साईडने एकसारख्या रंगावर भाजली गेली की लगेचच ही मधून फोल्ड करायची आणि हिच्या कडा आतल्या बाजूने येतील या पद्धतीने ही टोपल्यात ठेवायची. कारण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आमची पोळी मऊ लुसलुशीत होते, व्यवस्थित तयार होते, पण ती काही वेळानंतर तिच्या ज्या कडा आहेत त्या वातड होतात. तर त्याकरिता तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा. तर आता ही सेम पद्धतीने दुसरी ही पोळी मी भाजून घेतेय. तर तुम्ही बघू शकता, अगदी मस्त अशा खमंग रंगावर ही मी भाजली आहे आणि टम्म देखील काय भारी फुगली, अगदी फुग्यासारखी. हिला पलटवणं देखील अगदीच अवघड आहे. अगदी छान अशी ही खमंग पोळी भाजली गेली की सेम पद्धतीने ही मधोमध फोल्ड करायची आणि टोपल्यामध्ये अगोदरच्या पोळीच्या समोरच्या बाजूने ठेवायची. बघा, या पद्धतीने हिच्या देखील कडा आतल्या साईडने यायला हव्या. तर बघा, तुम्ही माझी ही एकूण एक पोळी बघू शकता, काय मस्त अशा फुग्यासारख्या टम्म फुलतायत, मऊ लुसलुशीत तयार होत आहेत. तर तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या या अचूक टिप्स परफेक्ट प्रमाण वापरून या वर्षीच्या होळीला अशाच मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत फुलणाऱ्या पोळ्या नक्की ट्राय करून बघा. आता तुम्हाला या टोपल्यामध्ये ठेवलेल्या पोळ्या उलट साईडने दिसत असतील तर हे मी फोटो छान आणि एकसारखा यावा यासाठी ठेवलं होतं. आता ही पोळी तुम्हाला दाखवते. बघा, काय मस्त मऊ लुसलुशीत तयार झाली आहे. रंगही अगदी सुरेख आलाय. फोडून दाखवते बघा. हिचा पापुद्रा किती सारा पातळ आहे आणि आतमध्ये पुरण देखील भरपूर प्रमाणात भरलेलं असूनही पोळी अजिबात फाटली नाही. आता पुरणपोळी म्हटल्यानंतर इतरही संपूर्ण पदार्थ बनवायलाच हवे, म्हणून मी पूर्णच थाळी तयार करून घेतली आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.